नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे। आज आपल्याबरोबर मृणालताई रावळे आहेत। त्या श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रोग्राममध्ये गेले 18 वर्ष कार्यरत आहेत। आज आपला टॉपिक आहे गुरु, गुरु शिष्य परंपरा, सद्गुरू आणि गुरुतत्व। आणि त्याच्यामध्ये सर्वात मेन गोष्ट आहे की आपल्या आयुष्यात गुरु कसे आले आणि दुसरं की गुरु आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडला। मृणालताईंचा घेण्याचा उद्देश असा होता कारण ॲज अ नेबर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे। म्हणून त्यांच्यासाठी खास त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही प्लीज एक एपिसोडमध्ये या। नमस्कार मृणालताई। नमस्कार, माझं पूर्ण नाव मृणालिनी श्रीनिवास रावळे आहे आणि मी पुण्यात राहते। आणि जसं सांगितलं, श्री श्री रविशंकरजी हे माझे गुरु आहेत। गुरु आहेत म्हणण्यापेक्षा ते माझे गुरु कसे झाले हाही एक प्रवासच आहे। असं म्हणतात ना की आपण गुरु निवडत नसतो, गुरु आपल्याला निवडत असतात। असंच काही माझ्या आयुष्यातली घटना आहे। सर्वप्रथम मी गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्याबद्दल सांगते। पापनाशम या गावामध्ये 1956 तिथे तेव्हा त्यांचा जन्म झाला होता। जन्मापासूनच त्यांचं असं दिसायला लागले होते त्यांचे चांगले गुण किंवा त्यांच्या ह्याच्यातनं, आणि पुढे जाऊन त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेची स्थापना केली। 1981 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यामागे त्यांचा उद्देश होता की हा जो समाज आहे हा व्हायलन्स फ्री आणि स्ट्रेस फ्री असायला हवं। आणि हाच एक वाक्य आहे ज्यांनी मला माझ्या गुरुशी जोडलं आहे, कारण जो त्यांचा हा ध्येय आहे तर तोच माझा ध्येय म्हटलं तरीही चालेल। आणि त्यासाठी मी थोडंसं हातभार जरी लावू शकली तर हा माझा सौभाग्य आहे असं म्हणून मी यात आले। माझा प्रवासाची सुरुवात म्हटलं गेलं तर जानेवारी 2006 पासून सुरुवात झाली। माझी एक मैत्रीण, तिने कोर्सच्या आदल्या दिवशी मला म्हटलं की मृणाल, तुझी पाठ खूप दुखते ना, तर माझ्यासोबत चल, तुझी पाठदुखी ठीक होईल। त्यावेळेला मला पाठदुखीचा इतका त्रास होता की मी सरळ सुद्धा झोपू शकत नव्हते। एक झोपली की 2 मिनिटात कडेवर यायची, इतका त्रास होता त्यावेळेला। आणि मला आर्ट ऑफ लिव्हिंग माहीत नाही, सुदर्शन क्रिया माहीत नाही, काहीच माहीत नव्हतं। आणि असं असताना मी तिच्यासोबत गेली कोर्समध्ये मोठं एक फोटो होतं गुरुदेवांचं, आणि ते बघितल्याबरोबर मी म्हटलं, ये कहाँ लेके आ गई हो तुम मुझे। आणि मी थोडंसं अनकम्फर्टेबल झाली। त्याच्या मागचं कारण काय होतं की मी लहानपणापासून देवावर विश्वास ठेवायची, मंदिरात जायची, पण बाबा ज्याला आपण म्हणतो, गुरु ज्यांना म्हणतो व्यक्ती म्हणून, यांच्यावर माझा काही कारणांमुळे विश्वास नव्हता, श्रद्धा नव्हती। अशी मी एक व्यक्ती होती। हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण अशा व्यक्तीचं लाईफ बदलणं, तिच्या जीवनात गुरु येणं ही खूप मोठी गोष्ट आहे। माझा कुठलाही गुरुवर विश्वास नव्हता, गुरु परंपरेवर विश्वास नव्हता। माझी आईचे स्वतःचे गुरु आहेत, ठीक आहे, तिची श्रद्धा, पण मी कधी त्या गोष्टींकडे लक्ष देत नव्हती, अशी व्यक्ती होती। त्याच्यामुळे कोर्समध्ये स्वाभाविक आहे माझं तसं रिएक्शन झालं। आणि तिथे त्यांनी सुदर्शन क्रिया शिकवली। सुदर्शन क्रिया झाल्यानंतर लोक आपले आपले अनुभव सांगत होते। ते ऐकताना म्हटलं, असं कधी पॉसिबल आहे का, काय सांगतात हे लोक। आणि थोड्या वेळात लक्षात आलं की आपण सरळ जे झोपू शकत नव्हतं ते आपण सलग 20 ते 25 मिनिटं क्रियानंतर झोपून होतं। हे कित्येक वर्षानंतर मी हे अनुभव घेतलं होतं, आणि सर्वात शेवटची व्यक्ती हातवर करणारी मी होती, आणि मी माझा अनुभव शेअर केला। त्याच वेळेला असं झालं की त्यांनी गुरुदेव यांचं व्हिडिओ दाखवलं, आणि तो व्हिडिओ बघितल्याबरोबर जणू काही मी त्यांच्या प्रेमातच पडले। प्रेमात पडले म्हणजे एक त्यांच्या चेहऱ्यावरची सौम्यता अशी होती, भाव असे होते त्या व्हिडिओमध्ये की आतलं सगळं दुःख कुठेतरी निघून गेलंय हे जाणवत होतं। आणि त्यानंतर मी जेव्हा घरी येत होती तर घरी गाडी चालवताना मला जाणवतंय, आजही आठवतंय की मी ती फक्त गाडी चालवत होती पण पूर्णपणे गुरुदेव यांच्या विचारात होती। आणि घरी आल्यावर लक्षात आलं की अरे, आपण कुठल्या अवस्थेत गाडी चालवली, खूपच रिस्की होतं। तर पहिल्या क्षणात तो कनेक्शन झाला होता हे मला नंतर रिअलाइज झालं। आणि तिथे मी सुदर्शन क्रिया शिकली, कोर्स केलं, झालं, ते घरी आली, विषय संपला। त्यानंतर असं झालं की त्याच वेळेला त्यांनी सांगितलं बँगलोरमध्ये सिल्वर ज्युबलीचा प्रोग्राम आहे,
आणि मी म्हटलं किती लकी आहेत ते लोक, जे लोक इथे जातील, कारण माझं तर शक्यच नव्हतं, मुलगा लहान होतं. आणि असं काही घडामोडी झाल्या की मी सिल्वर ज्युबलीला पोहोचले आणि मी तो प्रोग्राम 15 दिवसांनी होता तो अटेंड केला. ते आजही आठवतं तर असं वाटतं की खरंच कसं काय झालं हे गोष्टी, तर घडत गेल्या आपोआप. तिथे मी गुरुदेवांना खूप लांबून बघितलं, कारण 25-1 लाख म्हणजे भरपूर लोक होते, अनेक होते. तर असं समोरासमोर बघणं तर अजिबात नाही, कुठेतरी डॉट सारखं छोटेसे लांब बसले होते. तो प्रोग्राम झाला, मी घरी आली, तिथून मी गुरुदेवांचा एक छोटासा फोटो घेऊन आली होती आणि काही फोटो आणले होते, ते मी पुढे सांगते. तर अशा प्रकारे गुरु माझ्या आयुष्यात आले. त्यानंतर क्रिया मी करत होती, काही महिने केले, पण अगेन मी त्यांना गुरु म्हणून मानलं नव्हतं त्यावेळेला. ठीक, एक व्यक्ती आहे. पण घरात काही काही गोष्टी अशा होत गेल्या की आपण जसं त्रास झाला की रडतो किंवा त्रास होतो एकटेपणामध्ये. त्यावेळेला अनायास माझ्यासमोर गुरुदेवांचा फोटो होता आणि मी ते फोटो बघून असंच रडत होती कुठल्या तरी गोष्टीसाठी, त्याचा त्रास होता. आणि काही क्षणात मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं, जे माझ्यासाठी एक मिरॅकल सारखंच होतं की असं कसं, कोणी आपलं कसं ऐकू शकतं, म्हणजे असं. ती गोष्ट सोडून दिली. ही गोष्ट वारंवार व्हायला लागली तर आपण म्हणतो ना, ऍडिक्ट होतो एखाद्या गोष्टीचं, की अरे हे होतंय, कोणीतरी तर आपलं ऐकतंय. तर तसं होत होत असं झालं की काही त्रास असला, काही झालं की मी गुरुदेवांचा फोटो समोर शेअर करायची आणि मला त्याचं उत्तरही मिळायचं. असं करत करत माझं त्यांच्याशी कनेक्शन वाढत गेलं. पण आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक मोठी संस्था आहे हे काही मला माहीत नव्हतं. मी फक्त गुरुदेव यांनाच ओळखत होती आणि असं 10 वर्षापर्यंत, 2016 पर्यंत मी हळूहळू करत गुरु यांच्याशी कनेक्ट होत गेली. यामध्ये सर्वात एक महत्त्वाची घटना मी शेअर करते. 2006ला जेव्हा मी बँगलोरला जाऊन आली, तो छोटा फोटो पण होता माझ्याकडे. तर असं झालं की मला कोणी छोटंसं वॉलेट सारखं असतं, ते गिफ्ट माझ्या नवऱ्याने दिलं होतं. तर त्याच्यामध्ये मी तो फोटो बस ठेवून दिला होता. आता काय झालं, काही महिन्यानंतर एकदा रात्री स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात मी असं बघितलं की गुरुदेवांनी मला म्हटलं की अरे तुमने तो देखना ही छोड़ दिया. सकाळी उठली आणि विचार केला, अरे मी तर यांना कधी बघितलंच नाही समोरासमोर, आणि हे कसं काय. तर ठीक आहे, स्वप्न होतं, स्वप्नात आपण अनेक गोष्टी बघतो, पण तो वाक्य कंटिन्युअस माझ्या डोक्यात चालू होतं मधून. जसं नाही का आपण एखादं गाणं ऐकलं की ते गाणं दिवसभर आपल्या डोक्यात चालू राहतं, तसं हे वाक्य माझ्या डोक्यात कंटिन्युअस चालू होतं. मला तरी पण सोडत होती. त्यानंतर काय झालं की मी काहीतरी कामाने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दुकानात गेली. दुकानात गेल्यानंतर मी ॲज युजल आपल्या नेहमीसारखं वॉलेट उघडलं. वॉलेट उघडल्याबरोबर एकदम क्लिक झालं. ते असं की जेव्हा मी बँगलोरला तो फोटो घेतला होता, तो मी माझ्या वॉलेटमध्ये, पर्समध्ये जे फोटो ठेवतो ना तिथे ठेवला होता. आणि मला सवय लागली होती की पहिलं ते उघडलं की, कारण माझ्याकडे फ्रेम फोटो नव्हता, तर मी तिथेच त्यांना बघायची आणि त्यानंतरच पैसे काढायची. त्यांना बघायची सवय झाली होती. आणि त्या स्वप्नाचा 5-6 दिवसाआधी माझ्या नवऱ्याने मला वॉलेट गिफ्ट दिलं होतं. त्याच्यामध्ये फोटो ठेवायची जागा नव्हती आणि मी तो फोटो काढून ड्रावरमध्ये ठेवून दिला होता. त्याच्यामुळे ती सवय माझी मोडली गेली होती. आणि मला ते आठवल्यावर म्हटलं, अरे असं कसं शक्य आहे. आणि असो नसो मी तो वॉलेट ठेवला परत काढून आणि परत जुना वॉलेट किंवा तो घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत ती सवय अशी आहे की मी तिकडे ठेवते. तर ती गोष्ट डोक्यात राहिली, ती घटना राहिली. त्यानंतर मी अनेक असा अनुभव घेत गेली की ज्यातनं कळलं, किंवा लोकांचे अनुभव म्हटलं गेलं तरी चालेल, त्यातनं कळलं की गुरुदेव यांचं माझंच नव्हे तर त्यांचा प्रत्येक डिवोटीशी कनेक्शन असतं. तर लोकांनी त्यांना विचारलं पण की गुरुदेव इतके लोक आहेत, तुम्हाला कसं कळतं कुठला व्यक्ती त्रासात आहे आणि तुम्ही बरोबर त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता. तर गुरुदेवांनी म्हटलं, डोक्यावर किती केस आहेत, प्रचंड आहे ना, पण एक केस ओढला गेला तर तुम्हाला तो कुठला केस ओढला गेला हे कळत नाही, पण त्रास होतो बरोबर कळतं. तसंच मला कळत असतं आणि शब्दात सांगू शकत नाही, वर्णन करू शकत नाही, किंवा सांगत बसली तर दिवस पुरणार नाही. एक 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 आयुष्यातले मिरेकलस अनुभव असे येत गेले की मी त्यांच्याशी कनेक्ट होत गेले. 2016 मध्ये मी पुढचा कोर्स केला DSM म्हणून.
आणि तेव्हा मला कळलं की ही संस्था खूप मोठी आहे, 180 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेली आहे, कार्यरत आहे सगळीकडे, अनेक व्हॉलंटियर्स आहेत, टीचर्स आहेत आणि हे सगळे समाज चांगलं घडण्यासाठी सतत कार्यरत असतात. आणि तिथून मी या संस्थेशी एक व्हॉलंटियर म्हणून जोडली गेली. आणि जेव्हा मी व्हॉलंटियर म्हणून जोडली गेली त्यावेळेला अनुभव अजून वेगळे वेगळे येत गेले. आणि त्यात हे असं झालं की मिरॅकल एका बाजूला राहिले आणि मला गुरुदेवचं विजन हे जास्त कनेक्ट होत गेलं. जेलमध्ये कोर्स असो, आतंकवाद्यांनी बंदुक सोडल्या आहे टाकल्या आहेत, त्यानंतर दारू आणि व्यसन जे असतं सिगरेट त्या लोकांना बाहेर काढण्याकरता, लहान मुलांकरता, तसंच वैदिक धर्म संस्थान याच्या मार्फत आपल्या ज्या पूजा आहेत, हिंदू पद्धती आहे, ती खरी संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता असं विविध गोष्टी सगळ्या आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये चालू असतात. आणि हे सगळं फक्त एकच उद्देश आहे की हा समाज चांगला घडावं. सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक इथे एकजूट येऊन काम करतात. फक्त जय गुरुदेव हा एक असा शब्द आहे की तुम्ही जगात कुठेही वापरलं की समोरच्या व्यक्तीने जय गुरुदेव म्हणून रिप्लाय केलं की तुम्हाला तो त्याच क्षणी आपला वाटतो. अशा प्रकारे हे सगळं जग एकच करून दिलंय गुरुदेवाने. तर मग मी अशा जे वेगळे वेगळे कोर्सेस आहेत किंवा वेगळ्या गोष्टी आहेत याच्यासाठी थोडीफार का होईना आपल्या परीने सेवा करणं सुरू केलं. एक सांगा, तुमचं एक तर फिजिकल होते प्रॉब्लेम्स ते सॉल्व्ह झाले, बट तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप डिफरन्स आला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि आम्ही सगळ्यांनी, नुसतं आम्ही नाही, बिल्डिंग मधल्या सगळ्यांनी ऑब्झर्व केलं. टेल मी अबाउट दॅट. याच्यामध्ये सर्वात मोठं म्हणजे गुरुदेव यांनी दिलेलं ज्ञान. त्याचं असं म्हणू शकतं की मी मिरॅकलशी जोडते की पहिले मी कनेक्ट होती मिरॅकल, सगळेच लोक त्याच्याशी कनेक्ट होतात, पण एक टीचरची स्टोरी ऐकली. ती स्टोरी नाही सांगत डिटेलमध्ये, पण त्यानंतर ती अशीच चमत्कारिक घटना होती. त्यानंतर गुरुदेवांनी म्हटलं, मैं यहाँ ज्ञान बांटने आया हूँ, मिरॅकल तो ऐसा है कि होता रहता है, कोई बड़ी चीज नहीं है. आणि ही गोष्ट मला खूप आवडली की खरंच गुरुनी जे दिलेलं ज्ञान आहे हे खूपच सुंदर आहे. ते ज्ञान कसं की आपल्या याच्यामध्ये शास्त्रामध्ये आपण म्हणू ना, उपनिषद आहे, वेद आहे, भगवद्गीता आहे, अशा अनेक गोष्टी आहेत जे आपण नाही वाचायला वेळ नाही काढत. तर याच्या मार्फत काय झालं की गुरुदेव यांची व्हिडिओज आम्ही ऐकायला सुरुवात केली. गुरुदेवांनी ते व्हिडिओज मध्ये किंवा त्यांचं जे व्याख्यान म्हटलं जाईल ते इतकं सिंपल करून त्यांनी सांगितलंय की ते आपण आपल्या दैनंदिन जीवनाशी कनेक्ट करू शकतो. आणि जेव्हा आपण सतत ज्ञानमध्ये राहतो आपल्याला कळत नाही ते कधी आपल्यामध्ये बदल आणायला सुरुवात करतो. कारण ज्ञान अशी गोष्ट आहे की जी माणसाला खरं जीवनाचा मार्ग दाखवते. करेक्ट. दुसरी गोष्ट, असं ज्ञान देणारा व्यक्ती असा असायला हवं जो स्वतः त्या ज्ञानला जगत असेल. ज्याच्याकडे पैसा आहे तो पैसा देतो, ज्याच्याकडे अन्न आहे तो अन्न देतो, ज्याच्याकडे प्रेम आहे तो प्रेम देतो, पण ज्याच्याकडे मुक्ती आहे तोच जगाला मुक्ती देऊ शकतो. जो स्वतः त्या ज्ञानला जगतो तोच ज्ञान खरंच दुसऱ्यामध्ये काय म्हणतात इम्बाइब करू शकतो. आणि ते माझ्या गुरुमध्ये आहे. तर ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की म्हटलं ना की गुरुनी मला चूज केलं, हे मला अनुभव यायला लागला. तर गुरु आपण गुरु निवडणार इतकी आपली कोणाचीच पात्रता नाहीये. गुरुच आपल्याला निवडत असतो. आणि असं म्हणतात ना, ज्याच्या आयुष्यात गुरु तोच भाग्यशाली आहे, कारण गुरुच तुम्हाला जन्म मरणातल्या याच्यातनं मुक्त करणारा आहे किंवा पुढे नेणारा आहे. तर जेव्हा हे मला कळलं की अरे माझा प्रत्येक गोष्ट गुरुपर्यंत पोहोचते, माझ्या मनातली ती भीती हळूहळू जात गेली. आणि एक म्हणतो ना, आपण गाडी चालवताना जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा आपल्याला समोरचा रस्ता दिसत असतो आणि आपण समोरचं वळण बघून, धोका बघून त्या हिशोबाने निर्णय घेत असतो. पण गुरु असं असतात की जे वरतून बघत असतो. म्हणजे आपण विमानातनं बघितलं की आपल्याला सगळं पुढचं दिसत असतं. तर मला हे एक जाणीव झाली की माझ्यासोबत चांगलं घडो, वाईट घडो, कोणी माझ्याशी चुकीचं वागो, काहीही असो, माझ्यासाठी जे चांगलं आहे तेच माझे गुरु माझ्या आयुष्यात घडवतील.
जर एखादा व्यक्ती काही कारणांनी आयुष्यातनं दूर गेला, मग ते वाद असो काही असो, तेव्हा मला पुढे जाऊन अनुभव आलं की ही व्यक्ती माझ्या आयुष्यातनं दूर गेली हे माझ्या चांगल्यासाठीच होती. नो डाऊट असं म्हणणार नाही की तो व्यक्ती वाईटच असेल, तो त्याचा निर्णय होता. पण त्या व्यक्तीचा निर्णय किंवा त्या व्यक्तीचं वागणं किंवा जे काही असेल ते माझ्यासाठी योग्य नव्हतं आणि म्हणून मी बरोबर त्या मार्गापासून दूर गेली. हळूहळू हे असे अनेक अनुभव येत गेले, तर मनातली जी भीती असते ना की आपल्यासोबत काय घडेल किंवा काही वाईट झालं तर ती भीती निघून गेली. आणि आपोआप तो प्रेम ज्याला म्हणतो ना की हे जगच आपलं आहे, तो भाव आपल्या माझ्यामध्ये निर्माण झाला. कोणाबद्दलही राग द्वेष नाही. ते गुरुजींनी सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचं वागणं वाईट वाटलं तरी ते आता धरून नाही ठेवत. पूर्वी होतं की राग यायचा, चिडचिड व्हायची की हा असं का वागला, तसं का वागला. हळूहळू त्याचं जे प्रमाण आहे ते कमी होत गेलं. नक्कीच हा प्रवास अजून पुढे करायचाच आहे, पण त्याच्यामुळे असं झालं की कोणाबद्दलही माझ्या मनामध्ये राग नाही, द्वेष नाही. आणि कोणी काही वाईट केलं ना तर कधीही मनात कोणाबद्दल वाईट विचार येत पण नाही की देवा याला तुम्ही अद्दल शिकवा किंवा जे आपण ज्याला जे म्हणू, तो भाव पण मनात येत नाही. आणि ज्या वेळेला आपल्या मनामध्ये आपण शांत होतो, संतुष्ट होतो, त्यावेळेला आपोआप आपल्यामध्ये तो बदल घडतो. आपण कुठलीही गोष्ट ॲक्सेप्ट करून घेतो. माझ्या मनामध्ये स्वतःसाठी खरं सांगू ना की लोक देवासमोर उभे राहतात, हात जोडून मागतात, मला हे हवं ते हवं. माझ्या नवऱ्यासाठी आणि मुलासाठी सोडून माझ्या तोंडून स्वतःसाठी काही मागायची इच्छाच होत नाही. कारण असं वाटतं की मागू काय, मागायच्या आधीच माझं गुरुनी मला सगळं काही दिलेलं आहे. असं म्हणतात ना भाग्यशाली दुर्दैवी तो व्यक्ती आहे जो सतत मागत राहतो पण त्याला तो मिळत नाही. भाग्यशाली आहे तो व्यक्ती की जो मागतो आणि त्याला लगेच मिळतं. पण सर्वात जास्त भाग्यशाली तो व्यक्ती आहे की ज्याला काही मागायची वेळच येत नाही, त्याला त्याचं आधीच ते मिळून गेलं असतं. आणि असं वाटतं की माझं गुरु माझ्यासाठी ते सगळं करतात. आणि गुरुदेव काय म्हणतात एक अजून आहे की तुम्ही माझं काम करा, तुमचं काम मी तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीत करेल. जेव्हा माझा मुलगा 11वी-12वीत होता किंवा इंजिनिअरिंग करत होता किंवा कुठलीही गोष्ट असो किंवा माझा नवऱ्याचा जॉबचा असो काही असो, माझ्या मनात टेन्शन येत नाही. माझा मुलगा कधी कधी म्हणतो आई हे होत नाही, ते होत नाही आहे. मी म्हणते तुझ्यासाठी जे सगळ्यात चांगलं आहे ना ते निश्चित होईल, तू वाट बघ. आणि फक्त एक प्रार्थना गुरु समोर सोडून देते की गुरु जर त्याची पात्रता आहे तर त्याला त्याच्यासाठी चांगलं मिळावं आणि त्याच्यात ती पात्रता डेव्हलप व्हावी. तो नक्कीच कष्टही घेतो आणि तो मिळतही चाललाय. त्याच्यामुळे मला आता माझ्या नवऱ्याची काही मुलाची कोणाचीच काळजी नाही. एकच ध्येय आहे, हे सांभाळत गुरुचं कार्य करणं. ते यासाठीच नाही नुसतं की ते माझ्या घराची काळजी घेतात, माझ्यापेक्षा चांगलं ते बघतात, तसं नाहीये. हे जन्म मिळालेला आहे लोककल्याणसाठी, नुसतं आपलं घर बघण्यासाठी नाही. तर जायचं आधी या समाजासाठी मी जितकं देऊ शकते तेवढं मला करायची इच्छा आहे. आणि तो प्लॅटफॉर्म मला गुरुदेवांमुळे मिळालाय. तर जेव्हा असं सेवामध्ये सतत आपण गुंतलेलो असतो, साधना करत असतो, सत्संगमध्ये असतो, सत्संग म्हणजे नुसतं भजन नव्हे, चांगल्या लोकांचं सहवास आणि चांगलं बोलणं असं आहे, आपल्यामध्ये तो बदल घडतोच. आणि हे सर्व काही मला आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये मिळालेलं आहे. ताई, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. जय गुरुदेव. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.